तर बघा आता गणपती बाप्पाची आरती झाली, गणपती बाप्पाचं सगळे पूजा वगैरे झाली, घरातल्या देवपूजा झाली, नाश्ता पाणी सगळं झालं. आणि आता मी घेतली भाजणी भाजायला. स्वयंपाक काही करायचं नाही आता, एवढं लगेच म्हटलं भाजणी वगैरे भाजून घ्यावी. बाहेर चालू आहे जोराचा पाऊस आणि मी घरामध्ये भाजते भाजणी. तर भाजणीसाठी साहित्य काय काय घेतले बघा. 3 वाट्या तांदूळ घेतलेत, 3 वाट्या तांदूळ घेतले, 1.5 वाटी हरभरा डाळ घेतली, 1 वाटी मुगाची डाळ घेतली आणि त्यानंतर अर्धी वाटी उडीद डाळ घेतली, थोडेसे पोहे घेतले आणि थोडासा शाबू घेतला. तर आता हे सगळं मी भाजून घेणार आहे भाजणी आणि दळायला गिरणीत देणार आहे. आणि दळतानाच त्याच्यात कच्चं धणं आणि जिरी कच्चीच टाकायची, त्याच्यामुळे त्याचा वास चांगला येतो पिठाचा. तर आता हे सगळं असं मस्त चांगलं भाजून घेते. आता घरातलं सगळं पूजा हे सगळं उरकलं आणि आता घेतली भाजणी भाजायला. तर भाजणी भाजते, दळायला देते आणि त्यानंतर आता काहीतरी पदार्थ करूया, कारण गौऱ्या आहेत त्यामुळे पदार्थ काहीतरी करावंच लागतील. आणि बघू आता चाललं आहे एक 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 चाललं आहे करायचं. आज 2 पदार्थ झाले ना, तर उद्या 2 होतील. मग परवा गौरी यायच्या दिवशी मग आपला भरपूर राडा असतो. एकटी असल्यामुळे मग लय होतं कामाचं. दुसरं मदतीला पण कोण नाही, त्यामुळे खूप टेन्शन आले आता सध्या. एवढा सण होतं खूप म्हणजे खूप हे काय होतं, कोण ना कोण मदतीला असलं तर काय वाटत नाही. पण हे होतं. हे सगळी भाजणी घेतले, भाजणीचं प्रमाण पण सांगितलं आहे. आपले तांदूळ आहेत ना, हे 3 वाट्या तांदूळ घेतलेत आणि हरभरा डाळ 1.5 वाटी घेतली. एकाच वाटीने सगळे मेजरमेंट केले. हरभरा डाळ घरचेच आहे, तांदूळ घरचे आहेत, हरभरा डाळ, मूग डाळ घरचे, उडीद डाळ फक्त बाहेरनं आणली, संपली होती घरी पण असते उडीद डाळ घरची. म्हणजे आमच्या आईच्या शेतात सगळं उडीद मूग हरभरा सगळं पिकतं, ज्वारी काही सगळं भाजून घेतली. चला तर नंतर भेटते तुम्हाला. सगळी भाजणी भाजून घेतली. आता थोडीशी डाळ ही झाली, सगळी भाजणी भाजून घेतली आणि आता हे दळायला देणार आहे. आणि आता बघा चांगली भाजून घेतली आहे सगळी भाजणी. पोहे असे मस्त कुरकुरीत झालेत. धने थोडेसे गरम करून घेतले, सादळे असतील म्हणून. आणि जिरं तर तसंच टाकलेलं आहे कच्चंच. सगळं बाकीचं भाजून घेतलं बघा. आता भाजणी सगळी भाजून घेतली आहे बघा. भाजणी भाजून घेतली आणि आत्ता करणार आहे बुंदीची